काशीखंड अध्याय 44. श्री गणेशाय नमः. जय जयाजी विघ्न नाशिता, जय जया तू गजांबरी सुता, जी तू सर्व सिद्धी पूर्ण भरिता, आदि गणाधीशा. तुझ चतुर्दश विद्यांचा अधिकार, शिनला तो सहस्र शिर. मग मी शंके बाधलो थोर, धरिले मौन. मग विनू पाहे सरस्वती, तव ते वेद गर्भ विना हाती. सर्वनादांचे मूळ ते जाणती, चतुर्वाचा वेदासी. मग स्तवन पूजन स्मरण, की जे ऐसी वाचा कवण. जेथे खंडे वैखरीचे चलन, ना सुचेची मार्ग. मग कैवल्य दानी याची प्रार्थना, जेने हे सकळ आणिले मना. प्रपंच ब्रह्म करुणी निज निर्गुणा, लय दाखविला. जो हार पवी आपणा माझारी, चिंतामणी स्फटिका समता करी. तयासी अमृत विशल हरी, पियुषची की. इक्षुदंड आणि काळकीर, हे उभयता देखिले समता कर. तेने प्रपंचाचे औडंबर, ब्रह्म करुणी दाखविले. म्हणून भेद न देखो सर्वथा, मग प्रणाम कैसा करू श्री गुरुनाथा. आता जेने पराभवे दीर्घ व्यथा, ते कथा श्रुती परिसिजे. आता श्रुती सर्वज्ञ व्हावे मनी, जैसी ते गंगा स्वर्ग तरंगिणी. ते प्रकट केली जी मृत्यू भुवनी, भगीरथ राये. मग तेने उद्धरिले पूर्वज, ते जगा उपकारा आली सहज. तैसे योजिले वेदांत बीज, काशीखंड हे. जे काशीखंड कथा त्रिभुवनी, ते संस्कृत होती व्यासवाणी. ते प्रकटविली जनोद्धारिणी, महाराष्ट्र भाषा. आता सावधानजी श्रोत्रनाथा, परिसा उत्तरार्धाची कथा. तेने पराभवे महाभाव व्यथा, सर्व जंतूचे जे. स्वामी म्हणे अगस्ती मुनी, मंदराचळासी गेले शूळपाणी. तो पर्वत वसविला गिरवाणी, दुसरा कैलास. जैसी मेरू प्रदक्षिणेची नक्षत्रे, तेथे भ्रमण करीती अहोरात्रे. तैसीची मंदराचळी चालती शिवसूत्रे, शिवाज्ञेने पै. जैसा तो गिरी सुवर्ण शैल, तैसा जी बोली जे मंदराचळ. की तेथे राहिलासे जाश्वनीळ, म्हणून हे उपमा. जैसे महामेरूंचे धैर्य, तैसेची मंदराचळाचे गांभीर्य. तेथे भ्रमण करीती सोमसूर्य, दीनमान गती. त्या मंदराचळाची कंदरे, जैसी 21 खणांची दामोदरे. आकाशपर्यंत गिरी शिखरे, राहिले देव समस्त. रत्नखचित मिरवती पाठारे, देवसभा मंडप मनोहरे. पदोपदी अमृत सरोवरे, क्रीडती हंस कमळी. तेथे कोकिळांचे पंचम स्वर, तेथे गंधर्व गायने नृत्याकार. जेथे तो साक्षात शंकर, ते स्थळ किती वर्णावे. रत्नदीपांचा धामी प्रकाश, राहिले हरिविरींची महेश. तेथे निर्मिला कैलास, विश्वकर्म्यानी स्वहस्ते. ऐसा तो पर्वत मंदरगिरी, असे क्षीराब्धीचे उत्तर पारी. तव आठवला ते काशीपुरी, त्रिपुरांत काशी. स्वामी म्हणे अगस्ती मुनी, वियोगे क्रश झाला शूलपाणी. तेथे हरिविरींची देव मिळोनी, प्रार्थिती विश्वंभरा. संतोष न वाटे शंकरासी, काशी वियोग झाला मानसी. तरी तो वियोग अगस्ती ऋषी, केवी पाणवे तुजला. ऐसा वियोग झाला शिवासी, परी तो न चुके कवणासी. जे मौन पडले शिव मानसी, ते अगम्य झाले देवा. उद्भवला महावियोग ज्वर, शरीर झाले महाअंगार. तेथे कवणासी नाही स्मर, शिव व्यथेचा पै. कंठी त्या हलाहलाचा पावक, आणि तृतीय नेत्रींचा दाहक. ऐसा त्रिज्वरे त्र्यंबक, कवन जाणे काय व्यथा. जय पंचमहाभूतांचा संकेत, की पुरे ब्रह्मांडाचा पूर्ण अंत. तय दक्ष वधावया भवानी कांत, सहज रूप हो. तो उत्पत्ती प्रलयांविरहित, तो क्षराक्षर विश्वभरित. आणि तो कैसा व्यथा बाधित, ते कवन जाणे. तव श्रीहरी म्हणे जी विश्वनाथा, तुम्ही इच्छादानी जी चतुररथा. तुम्हा स्मरता जी असंख्य व्यथा, पराभवती दूरी पै. आम्ही तुम्हासी हे व्यथा बाधित, हे महा आश्चर्य जी विपरीत. शिवाचे व्यथे बाधले समस्त ब्रह्मादिक. ऐसा देवांसहित प्रार्थी हरी, परी तो असंभाव्य ज्वर त्रिपुरारी. श्रवणासी न बोले प्रत्युत्तरी, मौने झाला स्थाणू जैसा. ऐसा क्षण एक राहे निश्चळ,
मग देवांसी वदे जाश्वनीळ, अरे हा दग्धी तसे वडवानळ. मग मज काशी वियोगाचा, नाना आपुलिया प्रिय वस्तूंसी, मित्रत्वे देई जे कवणासी. मज अनुचित वाटे मानसी, अयंतास्तव आपुली जी इच्छा उद्भवे आपणा. ते जरी न रुचे सर्वजना, परी ते आपुलिया प्राणा. परीस अधिक असे, जैसी माझी इच्छा ते अविमुक्ती परात्पर अविनाश कल्पांती. ते विरिंचीने दियोदासा प्रती समर्पिली, इच्छा जरी ते न रुचे जनांसी. परी काशी प्रिय सर्व जंतुसी, मी असे सर्व जंतुसे मानसी. म्हणोनी प्रिय ते मज. शंकर म्हणे गा पद्मनाभा, इच्छा असती शुभा अशुभा. परी अविमुक्तीची जी प्रतिभा, सर्व काळ शुभ पै. काशी वियोग पळ प्रमाण, तो मज ब्रह्मकल्पगा सत्य जाण. हा शब्द परिसोनी देवगण, बाधिले ज्वरे. पुनरपी मौनी झाला शंकर, त्यासी नाही काशी गुणाचा विस्मर. कैसोनी शांत होय महाज्वर, ऐसा भेटले कवण वैद्य. ज्वरे कैसा तापला भवानी कांत, जैसा सूर्य यागींचा महाहूत. की महाकल्प ब्रह्मांड दाहित, ऐसा प्रमर्थी देखिला. तरी तो सहजची गावनी, त्याची व्यथा आली कैसेनी. त्यासही जलोदर झाला यज्ञी, नहुषरायाचिया. म्हणोनी काशी गुणाचा वियोग थोर, यास्तव शिवे मानिला ज्वर. माझिये प्रिये ऐसे शंकर, वदला पार्वतीसी. विश्वनाथ वदे शैलजे, माझिये इच्छे तू दक्षात्मजे. माझिया वियोगा सहजे, अमृतवल्ली तू. तरी हा दग्धी तसे महाज्वर, माझिया मौळी शीतळ शीतकर. तो अधिकची उद्भवितो ज्वर. तृतीय नेत्री जैसा, तरी दाक्षायणी परियेसी. जैसी शुल्क प्रतिपदेचा शशी, कालवंडत जाय सौम्यनिशी. तैसा दीर्घत्वे ज्वर, काशी माझी जीवाची आवडी. काशी मेरू प्रमाण पाप फोडी, 84 लक्षांची बांधोडी. तोडी निमिषार्धे, ऐसी ते परम निज धाम काशी. तरी वियोग नव्हे कवणासी, प्रिये हा ज्वर तुझेही मानसी. जाणवत असेल हिमाद्रीजा म्हणे त्रिपुरारी, मी चिंताग्रस्त झाले भारी. मजही व्यापितसे शरीरी, दुस्तर हा महाज्वर. मज न गमे काशी विन, हे तव विपत्तीचे ब्रह्मारण्य. अति खेदे क्षीण होतसे मन, वाराणसी विरहित. काशी विन आनिके स्थळी वास, तो म्या मानिला जी अति त्रास. जैसा वशिष्ठे विन पुरुष, न देखे अरुंधती. की सरोवरे विन मुक्ताहारे, तो आनिक काही न स्वीकारी. जैसा वरुणे विन पृथ्वीवरी, न लिंपे चातक. मी उद्वेगे गेले जी त्रिपुरारी, आता चला जाऊ काशीपुरी. माझे मन उत्कंठित भारी, काशी विन स्वामी. ते काशी तुमची निज धामिनी, जैसी सरोवरी पवित्र कमळिनी. ते जळावरी चढे पद्मिनी, पूर्ण झाली या सरोवर. तैसी सर्वही ते काशीपुरी, कल्पांती धरित आहे त्रिशूलावरी. दीर्घ त्या काशी जंतूची सामुग्री, ते प्रळी अविनाश. म्हणून शुद्धामृत ते काशी स्थल, आणिक स्थानी ते हालाहल. परी तेही प्राशिले सकळ, लाघव तुमचे. शिवा तू भक्तीचा परमभोक्ता, शम करीसी हालाहल अमृता. तू शुभाशुभ भक्तांची चित्ता, सारिखा होसी. ऐसी स्तुती करीतसे दाक्षायणी, काशीद्वय अक्षरे स्मरतसे मणी. तेने संतोषे शूलपाणी, नावेक स्वस्थ ते काळी. मग शिव म्हणे हिमाद्रीजे, ऐसी ते काशी केवी प्राप्त मज. जव दियोदासाचे असे राज्य, तव ते अप्राप्त आम्हासी. संहारिले त्रिभुवन लोक, पूर्वी प्रलय ते झाले असंख्य. पुढेही होतील नेनो किती एक, परी ते काशी अविनाश. मज आठव नाही पूर्वापार, कैसे निर्मिले हे काशीपूर. ऐसी प्रिय मज काशी स्मरण, नाही पंचक्रोशी. कांते मी निर्मिले त्रिभुवन, बहुत पुऱ्या केल्या निर्माण. परी जे वाराणसीचे गुण, ते अगोचर मज असती. ते माझी निज वस्तू प्रिय थोर, ते माझे प्रलयी राहावयाचे घर. जय एकवटती पृथ्वी सागर, अकथ्य तुमचे चरित्र. षण्मुख म्हणे गा कुंभोद्भवा, ऐसा काशी वियोग झाला महादेवा.
दाक्षायणी म्हणे जी सदाशिवा, अकथ्य तुमचे चरित्र, हा तुमचा वियोग ज्वर, तो हरिविरींची सिंह गोचर, तरी तुमचे तुम्हीची वैद्य उपचार, एरणे नती स्वामी, तुम्हासी वियोग हा काय म्हणोनी, आम्ही उपचार जाणावा कैसेनी, ते पंचक्रोशी जे परमधामिनी, तुम्हासी अगम्य नसे, मग शिव मौळीची या पिंगट जटा, मोकळ्या करिता झाला नीलकंठा, मग हिमाद्रीची दुहिता ललाटा, वरी तुषारिली गंगा, केले विभूतीचे लेपण, शीतकर प्रकाशला संपूर्ण, तेने सावध झाला त्रिनयन, क्षण एकते काळी, शिव म्हणे दाक्षायणी परियेसी, तो दियोदास राजा वाराणसी, तेने स्वधर्मेची रक्षिली काशी, परी अधर्म तेने तो जरी अधर्म करिता क्षिती, तरी मी तयासी करितो विपत्ती, धर्मासी न चले उपाय युक्ती, सर्वथा कवणाची, धर्म तो माझी माझाची, स्थापिला असे, धर्मिष्ठ ते विपत्ती भोगिती कैसे, त्या धर्मामध्ये काळाचे फांसे, न करीती येरी घाव, धर्म तो माझे सत्य वचन, तयासी अमान्य करील कवण, तो असत्य करिता त्रिभुवन, कैसे नितरे कांते, तो दियोदास अधर्म करी, तरी मी घालीन काशी बाहेरी, अधर्माणाचार राष्ट्री नाही दियोदासाचे, तयासी केवी करावी विपत्ती, मग सृष्टी चाले केवी पुढती, ऐसा हिमाद्री जे प्रति पशुपती, कथितसे स्वधर्म, आता सर्वथा न चले काही, देव मौने राहिले सर्वही, मग शिव आज्ञेची वांछा देही, इच्छित राहिले, तव शिवा सन्मुख साधारणी, सेवार्थिया होत्या 64 योगिनी, त्यांसी आज्ञा करी शूलपाणी, पाचारोनिया जवळीके, मग शिव म्हणे योगिनी, माझी आज्ञा वंदा सर्वजणी, तुम्ही सर्व भावे काशी भुवनी, जाई जे समस्ती, तरी तुम्ही योग माया सकळी, सर्व व्यापक भूतळी, त्या दियोदासाच्या राज्यमंडळी, अधर्म छिद्र पहावे, तरी त्या दियोदासाचे प्रजाजन, तुमचे करीतील पूजन, ऐसा उपाय देखावा जाऊन, काशीमध्ये तुम्ही, तेथे जाऊनी करावा अनाचार, मांडावा अधर्माचा व्यापार, मग सत्य धर्म नृपवर, पहा वागविल कैसा, ऐसी आज्ञा करी धुर्जटी, परी सती योगिनी 64, प्रमाण करीती कर संपुटी, क्षिती मौळी ठेवनिया, मग त्या स्वभारेसी सकळा, मिळाला योगिनींचा मेळा, त्या उमगली या नभमंडळा, चालिया योम मार्गेसी, तव अगस्ती वदेजी रुद्रकुमारका, तू माझ्या तप यागासी हव्या का, तू योग सिद्धीची या कुपिका, पूर्ण शिवनामामृते, मग मंदराचळाहुनी योगिनी, शिवे पाठविल्या काशी भुवनी, तरी त्या 64 कवण कवणी, निरूपाव्या मज लागी, स्वामी म्हणे मित्रावरुण सूता, न देखो तुझ ऐसा महास्रोता, तरी त्या 64 योगिनी आता सांगो तुझ प्रती, तरी परिये श्रीगा महासज्ञाना, प्रथम देवता गजानना, ग्रध्रकागतुंडा सिंहवदना, दृष्ट्रग्रीवाते, हयग्रीवा वाराही शरभानना, उलुंकिका शिवा रवा मयुरी जाणा, अष्टवक्रा कोटराक्षी विकटानना, विकटलोचना कुब्जाते, ललजिव्हा शुष्कोदरी वानरानना, शश्वद्रंष्ट्री वृक्षाशी केकराक्षी निर्धारी, बृहत्तुंडा सुराप्रिया ते, शुकी रक्तासी कपालहस्ता, शेनी कपोतिका पाशहस्ता, चंडविक्रमा प्रचंडा दंडहस्ता, शिशुघ्नी आणि पापहत्री, काली वसाधया रुधिरपायिनी, गर्भभक्षा शवहस्ता अंत्रमालिनी, स्थूलकेशी बृहत्कुक्षी प्रेतवाहणी, सर्पास्या आणि दंतशूकरा, मृग शीर्षा क्रौंची वृषानना, व्यातास्या योमैकचरणा, ऊर्ध्वदग्धूमग्नी मणिश्वासा जाणा, तापनी शोषणी दृष्टी ते, स्थूल नासिका विद्युत प्रभा कोटरी, बलाकास्या कटपुतना मार्जारी, अट्टाट्टहासा कामाक्षी निर्धारी,
मृगाक्षी आणि मृगलोचना. स्वामी म्हणे अगस्ती मुनी, ऐशा त्या 64 योगिनी. महा आनंदे उमगलिया गगनी, क्रमिती काशी मार्ग. तरी त्या आल्या मेळिकारेसी, क्रमिती नभ मार्ग वेगेसी. मग प्रत्युत्तरे एकमेकींसी, वदत्या झाल्या परस्परे. म्हणती आपुला तो तपतरणी, तो आजी उदया आला कैसेनी. जे आपणासी आणि पंचाननी, वदला प्रत्युत्तर. अपार आमुचे तप अनुष्ठान, सफल आमुचा जन्मदिन. ते आम्हासी आजी पंचानन, निरूपी स्वमुखे. पाहता स्वर्ग मृत्यू पाताल पुटे, तरी एवढे कार्य न चले कोठे. आम्हासी पाठविले नीलकंठे, काशीपुरीसी. आमुची पुण्य सामुग्री अपार, जे हे कार्य निरूपिले थोर. पूर्वभाग्यास्तव त्रिशूलधर, प्रसन्न झाला आम्हासी. इकडे तरी आम्हा पशुपती, तिकडे तरी ते अविमुक्ती. असंख्य आमुची तपशक्ती, ते आम्हा काशी घडेल. स्वामी म्हणे अगस्ती मुनी, वाराणसी पावल्या योगिनी. मस्तकी वंदिली स्वर्ग तरंगिणी, मग प्रवेशल्या काशी भुवनी त्या. तव तो मित्रा वरुणाचा सूत, कुंभज वदला बहुश्रुत. पुढे निरूपजी कथा, महाअद्भुत शिवशास्त्र जे. काशीमध्ये प्रवेशल्या योगिनी, त्या कैशा कवर्ण रूप धरोनी. ते कथा जैसी मंदाकिनी, भक्षी दोष मळासी. मग त्या कुंभोद्भवा कारण, शिवकुमार वदे षडानन. तुवा घातले सायुज्यासी ठाण, देव केले शरणागत. तरी एकथेचा प्रादुर्भाव ऐसा, श्रवण मात्रे चुके काळाचा फांसा. श्रोतया जनांची निवारे दुर्दशा, सत्य सत्यची पै. ये कथा गंगेचे पुण्य जीवने, जयांसी घडती श्रवण स्नाने. श्रवण मुखे कथामृत भोजने, जे भक्षिते सर्व काळ. ते विश्वंभराचे निजगण, त्याही संतोषविला त्रिनयन. त्यांसी पूर्वगती पावन, होईल वाराणसी. कथा परियेसी वहिली श्रवणे, जैसे देखिल्या स्थानी धावणे. तैसा तुगा वहिला सहस्रगुणे, अगस्ती महंता. जैसा चकोर इच्छी शीतकर, की आमोदासी रत मधुकर. की स्वाती तोयासी वैरागर, इच्छित जैसा. की सातक इच्छी वरुण, की कुमुदिनी इच्छी अत्रि नंदन. तैसा तू शिवकथेसी श्रवण अर्पी अगस्ती. शिवदास होमा मंदमती, साक्षेपे प्रार्थित श्रोतयां प्रती. योगिनी प्रवेशला अविमुक्ती, ते कथा परिसा पुढे. इति श्री स्कंदपुराणे काशीखंडे देवदास चरिते शिवकाशी विरह योगिनी काशी प्रवेश वर्णन नाम चतुष्चत्वारिंशोऽध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.